बीड जिल्ह्यातलं एक प्रमुख धरण बिंदुसरा या बिंदुसरा धरणामध्ये आता 99% इतका पाणी साठा उपलब्ध झालाय। सध्या आपण बिंदुसरा धरणावरती आहोत आणि गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामध्ये या बिंदुसरा धरणाला 99% इतकं पाणी आलंय। या ठिकाणी आता 99% इतका पाणी साठा झालेला असून याच धरणामधून यापूर्वी आसपासच्या परिसराला आणि बीड शहराला पाणी पुरवठा होत होता। टँकरच्या माध्यमातून या बिंदुसरा धरणातून बीड शहरासह या ठिकाणच्या आसपासच्या भागाला पाणी पुरवठा होत असतो। यावर्षी प्रथमच मे महिन्यामध्ये हे बिंदुसरा धरण 99% इतक्या क्षमतेने भरलेलं आहे। या ठिकाणचं हे दृश्य जर पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात या बिंदुसरा धरणामध्ये पाणी आल्याचं दिसून येत आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं आपण तर या बिंदुसरा धरणाच्या बाजूला ही सदर आहे आणि या सदरेवरून ज्या वेळेला पाणी पडायला सुरुवात होते त्यावेळेला बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीमध्ये या ठिकाणाहून पाणी जात असतं। या ठिकाणाहून जर विसर्ग पाण्याचा सुरू झाला तर या बिंदुसरा धरणातलं पाणी थेट बिंदुसरा नदीमध्ये जाईल आणि या बिंदुसरा नदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे। अवघा थोडका जरी आता पाऊस पडला तरी या बिंदुसरा धरणातून या बिंदुसरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग व्हायला सुरुवात होईल। मात्र मे महिन्यातच हे बिंदुसरा धरण मोठ्या प्रमाणात भरल्यानं पुढील येणाऱ्या काळात जर मोठा पाऊस झाला तर बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीच्या आसपासच्या लोकांना धोका निर्माण होऊ शकतो। कारण या बिंदुसरा धरणातून मोठा विसर्ग पाण्याचा झाला तर बिंदुसरा नदीला पूर येण्याची देखील शक्यता आता वर्तवली जाते। कॅमेरामॅन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।